दादा म्हणाले आपण ते योजना करायची, पण प्रत्यक्षित जर महाराष्ट्रातल्या सगळ्या देवरायात जे लोक देवस्थानामध्ये जे लोक अभिषेक करतात, एक अर्धा तास पूजा करतात, हे करून पूजा करतात, तिथे एक रोपटं ठेवायचं, याची पण पूजा करा आणि हा सिद्धिविनायकचा प्रसाद आहे, हा तुळजामातेचा प्रसाद आहे, हा महालक्ष्मीचा प्रसाद आहे, हा शिर्डी साईबाबाचा प्रसाद आहे, तिरुपतीचा प्रसाद आहे, हा तुम्ही लावा. हे बेलाचं झाड तुम्ही लावलं, ते मोठं झालं तर त्याला फळं फुलं येतील, त्यांनी तुमचं आरोग्य चांगलं राहील. ते खरंच राहील, ते तुमच्या 7 पिढ्यापर्यंत टिकून राहील, खरंच राहील. म्हणजे देव प्रसन्न झाला, हो झालाच. मग झाडात देव आहेच. असं कुठलं देऊळ वाढताना बघितलंय का? असं कुठलं देव वाढताना बघितलंय का? पण झाड वाढताना बघितलंय. झाडामुळं ऑक्सिजन मिळतो, अन्न पाणी मिळतो, म्हणजे मला प्रसन्न झालाय देव, म्हणजे झाड देव आहे ना. इथपर्यंत जर ती भूमिका पुजाऱ्यांनी समजावून सांगितली, जेजुरीचा खंडोबारायाचा प्रसाद आहे, तुम्ही वाढवा. अभिषेक डेली 2000, 1000, 500, 200 अशी झाडं प्रत्येक दिवशी जातील आणि महाराष्ट्र हिरवागार होईल. ही संकल्पना खरंच अद्भुत आहे. पण मला सांगा की आता ते रोपटं आहे, ते रोपटं मला प्रसाद म्हणून जर लाभलं तर मी ते नेमकं लावावं कुठे? ते मी माझ्या सोसायटीच्या गार्डनमध्ये लावावं की मी त्या तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये लावावं? आता बघा, प्रत्येक देवस्थानच्या खूप जागा आहेत. 1100 एकर जागा आहे तुळजाभवानीची. त्यातली एक 200 एकर जागा ठेवली की बाबा इथले प्रसाद आलेले इकडे द्या आणि याचा खर्च तुम्ही झाडाला 100 रुपये द्या. तुम्ही अभिषेकला 5000 रुपये देता, ते 500 रुपये देताच ना, त्या झाडाचे पण पैसे ठेवा. आणि तिथंच त्यांनी ठरवायची, इथे नर्सरी बनवायची, इथंच ती देवस्थानची जागा बनवायची. तसं नसेल तर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवरे आमची जी संस्था आहे, फाउंडेशन आहे, ते फाउंडेशनकडे तुम्ही द्या. आम्ही सगळ्या जागा आहे गव्हर्नमेंटच्याच आहेत, जिथं माणसं आहे, जिथं पाणी आहे, जिथं चांगले अधिकारी आहेत, जिथं चांगलं गाव आहे, जिथं चांगलं गायरान आहे, असे लोकांना हेरतो आणि तिथं ती लावतो. एक झाड समजा तुमचं झाड असेल तर 3 वर्ष जपायचं तर साधारण 3-3.5 रुपये खर्च येतो. एवढा जर तुम्ही दिला तर तुमचं झाड आम्ही तुम्हाला वाढताना दाखवतो आणि पुढे जाऊ शकतो आपण. ह्यात दृष्टिकोन चांगला येतं की त्या विभागात त्या बीडला कुठली झाडं असली पाहिजेत आणि कोल्हापूरला कुठली असली पाहिजेत, तर जळगावला कुठली असली पाहिजेत, तिकडे वेली कुठली असल्या पाहिजेत, तिकडे गवतं कुठली असली पाहिजेत, तिकडे झुडपं कुठली असली पाहिजेत, तिथं कंदमुळं कुठली असली पाहिजेत. एवढे सगळे शास्त्रज्ञ महाराष्ट्रात ते आपल्या बरोबर आहेत. S.R. यादव असतील, श्रीकांत इंगळहळीकर असतील, शेडबळे असतील, निंबाळकर असतील, साळुंके सर असतील, ह्या ज्या माणसांनी खूप काम केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण करतो. त्यामुळं तुम्ही जन्मल्यापासून ऑक्सिजन घेताय तर तुमच्या वया इतकी झाडं तुम्ही लावलेलीच पाहिजेत, कारण तुम्ही ऑक्सिजनवर जगता, तुम्ही अन्नपाण्यावर जगता. तर म्हणून प्रत्येकाने आपल्या वया इतकी झाडं लावली तर आम्ही देवराया त्या मोठ्या करू, अजून वाढवू. सगळ्यांनी जॉईन व्हा, आपण एकत्रपणे काम करू आणि आर्थिक दृष्टीने मदत करा. तुमचे पैसे असे झाडात लावतील किंवा तुम्ही झाडं द्या किंवा तुम्ही ग्रास कटर द्या किंवा तुम्ही पाण्याच्या टाक्या द्या किंवा ठिबक सिंचन द्या. आपण हे किती वाढवून दाखवू ना काम, कारण हे एकट्याचं नाही ना, माझे एकट्याचं नाही. मी माझी फार्म हाऊसची जागा विकून टाकली, मी माझी मोठी गाडी विकून टाकली. मला लक्षात आलं की ह्याच्यात इंटरेस्ट नाही, हे काही खरं नाही. आपल्याबरोबर काहीच येणार नसतं ना. आपल्याबरोबर मिनिमम लागतं तेवढं जर ठेवलं, अन्नपाणीच लागतं ना शेवटपर्यंत. ऑक्सिजन अन्न हे शेवटपर्यंत लागतं ना. का तुझ्या लॉकरमध्ये 500 किलो सोनं आहे तर तू काय जाऊन नंतर 500 किलो सोनं खाणार आहेस का? तुला जर चांगल्या मातीत जन्माला आलेलं कांदा बटाटा हे जर मिळालं चांगलं तर तू जर जास्त वर्ष जगतील ना. सोनं खाऊन जगत नाही ना आपण. त्यामुळे ती ग्रीड हा एक प्रकारचा रोग आहे ना, आणि तो रोगच लक्षात येत नाही. प्रचंड श्रीमंती म्हणजे गाड्या बंगले सोनं साठवणं, आपलं करणं हा आपला असा एक प्रकारचा रोग आहे. तर ते लक्षात आलं पाहिजे की एवढंच पुरेसं आहे, याच्यानंतर हे सगळं नाही माझं. आता लोक मिनिमम गोष्टींकडे देखील वळली आहेत, पण मला वाटतं तो जो ओघ आहे तो फार